ताज्या बातम्यांसाठी MS न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरपंच जेव्हा खासदार होतो, ऐकूया काय म्हणाले माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील। MS न्यूज चॅनलवर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं, त्याला आता वर्ष झालं। त्या वर्षाबद्दल मी समाधानी आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पवार साहेबांच्या संपर्काचा मोठा फायदा झाला, असं माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहे। शरद पवार यांनी सर्वांची आमची ओळख करून दिल्याने काम करणं सोपं गेलं असं म्हणत आपला खासदार म्हणून 1 वर्षांचा पट माढा लोकसभेचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले। सत्ता भाजपची आहे, त्यामुळे काही दुजाभाव होतो का, यावर बोलताना मोहिते म्हणाले, असा कुठलाही दुजाभाव जाणवला नाही। सर्व खासदार मंत्री सहकार्य करतात, तसंच लोकांचा विश्वास असल्याचं कारण म्हणजे मी कायम लोकांमध्ये असतो, लोकांच्या संपर्कात राहतो। प्रत्यक्ष असो किंवा फोनवर जसं जमेल तसं मी लोकांच्या कामात प्रत्यक्ष हजर राहतो, त्याचाच मला नक्की फायदा होतो। त्यामुळेच लेट्सअपच्या सर्व्हेमध्ये माझ्या बाजूने 64% मते पडली, असंही त्या यावेळी म्हणालेत। यावेळी त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवर झालेल्या विलंबावरही भाष्य केले। यावर बोलताना मोहिते पाटील म्हणाले, मला उमेदवारीसाठी विलंब झाला याचं कारण म्हणजे मी मतदारसंघात फिरत होतो, आढावा घेत होतो, गावगाव त्यामुळे फिरत होतो। कारण कुटुंबाने ठरवलं होतं की मतदारसंघातील लोकांची मोठी साथ असेल तरच उमेदवारी घ्यायची, अन्यथा नाही, असं मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितलं। तसंच एका ठिकाणी तर तरुणांनी सांगितलं की यापुढे जर आमच्या गावात यायचं असेल तर उमेदवारी घेतली पाहिजे, नाहीतर येऊ नका। इतक्या हक्काने लोकांनी सांगितलं म्हणून मी उभा राहिलो, असंही ते यावेळी म्हणाले। शहाजी बापू पाटील हे आमच्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांचा मी आदरही करतो, त्यामुळे त्यांनी शिव्या दिल्या तरी आम्ही त्यांचा सन्मानच करतो, असं म्हणत शहाजी बापू पाटील यांच्या टीकेवर मोहिते यांनी जास्त बोलणं टाळलं आहे। यावेळी फडणवीस यांनी अकलूजमध्ये दिलेल्या इशाऱ्यावरही मोहिते पाटील यांनी भाष्य केलंय। त्यावर बोलताना ते म्हणाले, त्यांचा इशारा काही कामी आला नाही, तसंच इशारा असा कुठंच काही आला नाही, असंही ते म्हणाले। तसंच रणजितसिंग निंबाळकर स्वतःला पदवी देतात, मात्र ती लोकांनी द्यावी, असा टोलाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी लगावला आहे। MS न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.